या सर नमस्ते. गणपती दिवशी सकाळला तुमचं दर्शन झालं मस्त. बरं आता आपल्या गेल्या वर्षी आपण काय केलं की गेल्या वर्षी आपण फक्त गणपती ठेवले होते मोफत. आणि यावेळी आपण टोपी प्रसाद सगळं ठेवलेलं आहे. पहिले तुम्हाला टोपी घालतो. खूप दिवसात भेट झाली तुमची. बाकी बरं चालेल ना? हा बरं आहे. तुला कुठला गणपती पाहिजे साहेब? तुम्हाला कोणता देऊ गणपती? तुमच्या आवडीचा सांगा. हा देऊ का? हा देऊ. महादेवाची पेंड आहे चांगली. त्याच्याजवळ काय गणपती आहेत त्याचे बाबा पण आहेत शंकर. तुम्हाला कुठला देऊ? चालतंय. मस्त पितांबर आहे चांगला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अमर कुठे गेलाय? तो सकाळपासून त्याची वाट बघतोय पण तो अजून अमर आला नाही. तो मला रात्री फोन केला पण येऊन देत का? तर काय झालं त्याच्यामुळे माझी बाकीची कामं आटल्या. तो आला ना मी माझी बाकीची कामं सुरू झाली. कारण मला अजून बरेच गणपती तो माझ्या सिंग मध्ये आला ना सोपं होईल. कारण मी सध्या एकटं सगळं करतोय. जरा अमरला पाठवून द्या. गणपती बाप्पा. काय साहेब? काय अमर दादा आहे कुठे राव तू? सकाळपासून मी एकटाच वाटतोय गणपती. अहो साहेब सगळं खरं आहे तुमचं पण तिथं सगळ्या मंडळाचं काम मलाच बघावं लागतं. पण सगळं खरंय तू मंडळ बघतोय पण घराकडे कोण बघायचं लागा? बघायचं मला माहिती राव साहेब. तुम्ही एकट्याला वाटाने झाले काय माहिती? नाचायचं वाजवायचं एखादी चाललाय काय? सगळं काम झालं आपलं. माझं बी झालं तुमचंच झालं. मग आता कसं काय थोडा बघायला मी सकाळपासून गणपती मी चहा पण नाही. सगळं बरोबर आहे. किती सारं गाव येऊन गेले आणि तू झाल्यानंतर सगळं वाटणं घेतोय तू. साहेब तुमचं सगळं खरं काय होतं सगळे मंडळ वाले मला बोलतो तिकडं पण तिकडं पण. तेव्हा ते खालच्या आलेला बांबू नव्हता ते बांबू आणून दिले. तुला एक सांगू आहे बघ जो करतो ना त्याच मागे जग पळत असतं. थोडं तू घराकडे लक्ष द्यायला पाहिजे. मी तुझ्या विश्वासावर बसलोय की गणपती जरा खराब झाला मी कुसात बसलोय. बाकीची किती राहिले बघा सगळं सगळं आपण वाटू आपण. होय साहेब सगळं तुम्ही पट्ट. तुम्ही दरवर्षी आई वडिलांसाठी गणपती आणता मोफत वाटता गावात. तरुण पिढी नाही का तो आपलं पिढीच काय होतं धिंगाणा घालणं नाचणं काय म्हणते ते आपल्याला ते चुकतंय. तर लक्षात घे हे चुकतंय असं नाही पाहिजे. आपल्याला आपल्या आई वडिलांनी संस्कार आई वडील काय मंडळावाले पत्ते खेळत नाही ते चुकीच पटत नाही आपल्याला. चांगलंच नाही ती व्यसन आहे. ती चांगली व्यसन आहे. तुम्ही सांगा बरं आई वडिला स्मरणार्थ गणपती वाटता हे माझं व्यसन आहे. व्यसन असं प्रत्येकाने काहीतरी करायला पाहिजे. करायला पाहिजे. मला असं वाटतं मी उद्देश माझा तोच हे करतो किंवा आपल्या आई वडिलाबद्दल काहीतरी आपण चांगलं करता यावं. आता मला कसं वडिलाचा करत होते मी तेच त्यांचे संस्कार पुढे घेऊन चाललेलो आहे. तुम्ही म्हणताय ते साहेब आहे ना सगळं बरोबर काय मला पटतंय तुमचं करायला. पण आता मंडळाला आपण सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. कसं आहे माहिती काय गणपती गणेश उत्सव याचा जो उद्देश आहे ना करायचं. पळापळ कसा आजचा दिवसच तसा आहे. तू कसं सगळ्यांसाठी आहेस तू. हा लक्षात घे तू सगळ्यासाठी करतोय. मी आता काय करतो माहिती का मी गणलाव मी काय करतो गणपती किती राहिले तुमच्याकडे? मला ते 5-5 गणपती 350 आणले होते मी. 350 का? 300 गणपती. सकाळपासून माणूस आता रिगच लागली. मला गणपती द्यावं का चहा द्यावा का पान सुपारी द्यावा का टोपी घाला काहीच कळणार. तुम्ही 2-3 वर्षाला उपक्रम 1 नंबर करताय तर मी काय करतो राहिलेल्या माणसाकडे जातो आणि त्यांना सगळं सांगून येतो. बरोबर. मला काय पाहिजे एक गावातलं एक घर असं नाही पाहिजे की जिथं गणपती गेला नाही. प्रत्येकाला मला गणपती आहे. जिथं कमी तिथं आमर आहे सगळं आमर आहे मग सकाळपासून वाट बघतोय तो. पण एक काम कर बाकीचं बघ जरा मला थोडं एक तासभर तरी जरा थोडं. अहो साहेब तुम्ही पैसे घालून एवढं करताय मला मोफत सेवा करा अवघड आहे का? मी सगळं गावात सांगतो आणि सगळ्यांना करायला होतो आणि मला मंडळाला सांगतो पण ते जाऊन तर म्हणू दे मला गणपती तुझ्या आवडीचा तुला चल तुला सांगायला तू जी म्हणशील ती तुला घ्यायचं. मला मोठा पाहिजे. मोठा? हा चल मला मोठा गणपती बरं. तुझ्यासाठी काय कर साहेब ही कुठलं पाहिजे? ही पाहिजे आपल्याला. ही लांबऱ्या तू बरोबर घेतल्याकडे मोठा एवढी तर आला उशिरा त्यात पण चांगल्यात चांगला अजून साहेब
आणा पोरगावी एकच राहिला गणरायानीच आपलं सगळं इकडला बघ की जरा असं तर. नाही ती गावात वाटा ती घरात मोठा बसून लागली मला करमत नाही तिची गेली गावाला एकटाच मग एक काम कर गड्या, देतो तुला तुझं नाही नाराज कर मी. बरं. पण जरा एक ह्यासाठी काम मला मदत कर गड्या. मदत करतो Please. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बरं, ये लवकर बरं का, मी वाट बघतोय. हो लवकर लवकर तू आला तरी बाकी सगळं काम आपलं होणार आहे. बर बर हा? बर ये लवकर बरं का. हो अरे दादा त्या आम्हाला का मोठा दिला किंवा दुसऱ्याला बारका दिला. अमरलाच का दिला तुला माहितीये का अमर काय आहे? एवढंच गणपती राहिलं ती मोठा मी त्याला मुद्दाम एवढ्यासाठी दिलाय की तो साऱ्या गावासाठी बोलतोय, पण गाव त्यासाठी काय करत नाही. ती एक तर बिचारा अनाथ आहे. तो सगळ्यासाठी पळतो म्हणजे त्यासाठी आपण तेवढं करायला नको. पाहिजे ना. तो जर जगासाठी एवढं करतोय गावात साऱ्या जिथं कमी तिथं अमर असं हे मनच आहे बघ. सगळी करते सगळ्यासाठी तो करतो. आज मी त्याला सकाळी बोलतो पण त्याला 4 ठिकाणी काम आली त्यामुळे तो काय येऊ शकला नाही, पण आता तो येतो म्हटलाय. जाऊ दे असं त्या अनाथ आहे गोरगरीबाला आधी आपण जर अशाला नाही दिलं तर मग त्यांच्यासाठी कोण आहे बरं? तो दुसऱ्यासाठी आपण कधी यासाठी करायचं. अरे दादा तू म्हणतोय ती बरोबर आहे. लता एक सांगतो आपण पैसे देऊन सेवा करतोय लक्षात घे, पण तो फुकट पळते कोणासाठी पण. सगळी सेवा त्याची फुकट आहे पण त्याच्या सेवेचं कोणाला काही महत्व नाही. मग आपण तेवढी जाणीव ठेवायला पाहिजे का नाही? बरोबर आहे. मग तेवढं पण करायचं काय, शेवटी तो बी करतोय आपण बी करतोय. लक्षात घे थोडं तू. हा कार्तिक काय आणलं मला खायला? कडेंद्या हा आणि लाडू अजून अजून शंकरपाळ्या अजून तिखट शंकरपाळ्या हा गजी आला. कशाला आला इथं? हा? अरे काय होय. चाललंय? नातोंडाला घेतलंय बरोबर. कार्तिक काय सांगते रे आजी? काय सांगते आजी? काय रे गయ్या? अरे बाई वर्गणला आलोय. कशाची वर्गण? कशाची वर्गण? एवढं गावात स्पीकर वाजतो माहित नाही. आमरे म्हणला बायकडे 500 रुपये ठेवले तेवढं घेऊन ये. माझ्याकडे 5 पैसे नाहीत. हा मी कशाची वर्गण देऊ तुला? आता 500 रुपये राहिले तू वहीवर नाव आहे तिथं. नाव असेल तिथं कोणी बी येणार तुझ्यासारखी. आमऱ्या म्हणला बायकडे 500 रुपये तेवढं घेऊन ये अर्जंट. वर्गण द्यायची झाली खरं, हा. पण तुम्ही काय करता वर्गणीचं? काय केलंय? खर्च करतोय पूजा आरत्याला. पूजा आरत्या करता का डाव खेळत बसता? अरे बाई आम्ही खानदानीत कावा डाव खेळलो नाही, पत्ते खेळलो नाही, रमी खेळलो नाही, आणि आमच्यावर आरोप करता काय पत्ते खेळतो डाव खेळता म्हणून. रमीचं नाव कस काय माहिती रे तुला? मी लोकांचं ऐकलंय, लोक खेळताना विषय काय त्यात मग ते ऐकाय भेटतं. पैशाची जरा इलिवाट नीट लाव. अरे निवड बाई, पैशाचं काही काम करून द्यावी ना आम्हाला. अरे बाई आम्ही 10-10, 15-15 दिवस आम्ही वर्गणी गोळा करतोय, हे सगळं आवरावरे करतोय, गणपती उत्सव करतोय साजरा थाटामाटात. हा बरं माझी एकटेच आहे का ही सार्वजनिक गणपती? सगळ्याचा अख्ख्या गावाचा आहे ना. एक गाव एक गणपती, ही सगळ्यासाठी करतोय कसं? सगळे पोरं तटस्थ काम सोडून पळते ते. प्रत्येक कार्यकर्ता काम आपापल्या जजमेंटने काम करतोय आणि गणपती आम्ही बसवतोय. आम्ही व्यर्थ पैसा कुठेही खर्चत नाही. जिथं लागेल तिथंच आम्ही खर्च करतोय पैसे. कशाला आम्ही व्यर्थ खर्च करतोय? आणि राहिलेले पैसे आम्ही जमा करून लोकांना जेवाय घालतोय शेवटच्या पूजेत टायमाला. अरे मला काय तुझं सगळं ठाव आहे. देते मी वर्गण 500 रुपये, जा तू देते लावून मी. तुला काय आनंद झाला का? माझी कोंबडी मुंगसाण नेली म्हणून सांगत आली. एकच नेऊ दे. हा एकच कोंबड्या 4च आहे त्या मुंगसाण नेऊ दे का? इकडे इकडे किती नेल्यात? बाई एकच कोंबडीले मग जा देऊ अरे दे. पण 3च कोंबड्या होत्या, त्यातली एक नेल्या, राहिल्या किती 2? 3 होता, 4 राहिलेत ना आता. 4 राहिले.
बरं काय माहिती काय काम करलं मास्तर? काय माहिती आता मस्त म्हणलं बाबू बरं बरं येतो म्हणून मी एवढं गागर ठेवून येतो सांगताना आलो म्हणून सांगतो गाते मी उतर घरबात खाईन ते मासा गटा काय त्याच्यावर राज्य तुझ्यावर राज्य जा 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 तिथं लंगडी घालते पळ ये मागाला पकडायला उगाच आली ना ती 7:30 त्याला आपण घ्यायचं ना कडूला खेळाय ती आमच्या गलीला काल आलत लावली काकाची आणि काकीची भांडणं रातभर सारी भांडणं चालू होती सारा त्या अख्ख्या गलीला आवाज यायचा रे आपलं कधी खेळू नको त्या कैला अरे देवा दिवस शाळेत गेले नाहीत काय 2 ड्रेसवर दिसते तो एक तर हप्ते देवरच आहे बनेलवरच बर आता ह्यांची मजाच करतो शाळेत जाय नको काय नको आई बापाला सांगायचं शाळेत चालू इथं बोंबलत खेळतात बरे तुमची मी मजाच करतो ना दोस्तांनो आख्या गावात हुडकलं ना तुम्हाला काय झालं अरे काय झालेलं का म्हणलं दोस्त 3 जण कुठे गाव ना गाव पालत घातलं म्या म्हणलं तुमची गाठ पाल्याशिवाय मला करमत नाही शाळेत गेलं नाही काय का रे बुडवली का बसा आपण एक खेळ खेळू आता बसा बसा खाली बसा अरे आपण एक खेळ खेळू आता पण मला ती जाऊ द्या शाळेत का गेलं नाही बुडवली बर दप्तर कुठे ठेवले नाही घरीत का आई बाबाला काय सांगितलं म्हटलं की आज सुट्टी हा खरं बोलताय ना का शाळा बुडवता चांगलं काम करतात तर आपण एक खेळ खेळायला काय आता आपण काय करू माहिती का असं हुकू हुकू खेळायचं काय तू मग 2 हाणायचं मी 1च हाणणार हा चल हाणा 2 1 2 हा आता झालं आता तुझं माझा पण बरे का पुढे 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 वर आता एकच आपलं वर 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 हा शाळेत जाणार का जाणार का बस तुझा नंबर याला ये चल ये पुढे 1 हा 2 हा चला आता तुझा 1 शाळेत जाणार का नाही जाणार का मग चल तुझी बारी ये चल 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 बाब्या चटी कस काय फाटली हा चल हा 1 2 हा चल हा बघ हो माघार चल एक तिकीट 2 जण अरे हाणतोय बा अरे 1 नंबर चल आता तुला हा वर 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 नीट 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 हाय हुकवला हुशार आहे हुशार ये तू पुढे चल 1 2 हा हुकला आता चल अय नीट 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 चुकला हा या बाबराव आता तिघ भाड्यांनो काय जाय नको हा मास्तरकडे गेलतो मगाशी मी तर मास्तरने सांगितली तुमच्या गलीत 3 पोरं आली नाहीत कारण भाड खाऊन शाळेत जात नाही वय ए बाब्या तुझा बाप तर तिकडं कामाला जातोय की हा जाणार का शाळेत तू र नाही जाणार जाऊ का आता थांब ऐका काय घरी जावा दप्तर घ्या मी गुरुजीकडे येतो शाळा बुडवायची हा आणि बुडवली तर मार माझा खावा नाही खावा लागल चला पळा शाळेत जावा हे करा भाड खावा जावा शाळेत हा पळा आंबड्यानं मारलेलं लागलं का लस लागलं अरे तुला बाबे हेच लागलं तुला इकडे आंब्याचा मार खाण्यापेक्षा
तिकडं गुरुजींचा मार्ग खाऊया. चला दप्तर घेऊन जाऊया. चल. आपण तर व्याकरणाची वही आणायला जाऊ. प्रियंका कुठली ग? आपल्याला ती व्याकरणाची वही लागणार आहे, ती अभ्यासाची. असं वय तू अभ्यास केला नाही वाटते. अगं लिहिलंय ग, पण बरोबर आहे काही बघायसाठी करते ग. तू अभ्यास करत नाही, तू सारखी अशीच कारण सांगते. अगं तुला अभ्यास करते मला माहितीये. चल काय म्हणतो का बसला कर करता कधी आला कॉलेज मग आला का? अरे डोक्याला लय मोठा ताप झालाय. काय झालं आम्हाला? अरे गुरुजी भेटलो होतो मगाशी. आणि गुरुजी मला गणपतीपासून पोर शाळेतच येई नाही. तू सुट्ट्या घेतल्या ती पोर शाळेतच येई नाही. तू पोरांना कसं तरी आपण शाळेत पोचवलं पाहिजे बाबा. काय आणि पोरं काय केलं, मी एक दोघांच्या घरी गेलो. घरी गेल्या लोक ते पोरं दप्तर घेऊन आले तर, आणि वर्गात बी पोर नाही. काय तुला माहिती का पोरं कुठं आहेत? ती खालच्या आळीची आहे ना 2-4 पोरं, 3 आहेत गेली. आमच्या आळीची 3 होती, ती लावलेत ना आता. तुला माहिती का कुठे आहेत ती पोरं? चल बरं आपण जाऊ त्यांच्याकडे. चल. शाळेत गेलो, दप्तर घरनं घेऊन आलो, शाळेचे कपडे वगैरे घालून आलो. पण कसं राहतो घरच्यांना कळलं की म्हणते ना आपल्याला शाळेत नाही जायचं. बरोबर आहे, आपण शाळेत नाही जायचं पण कुणाला नाही कळलंच नाही पाहिजे. आता आपण काय करू माहिती आहे का? त्याची मजा करू, कळून द्यायचं आपण हिचं आलो ना. बोलायचं नाही, त्याला गोड बोलू. मग बघू काय करायचं. चिप पोरांनो या, त्याला लागा आपल्याला पोवाय जायचं. बसा या, बसा. काय लागा दोस्तांना किती हुडकायचं. अरे लका तुम्हाला किती हुडकायचं लका? काय तुम्ही अजून निवांत लका? अरे आपल्याला दत्ताना आम्ही आलो या. जेवाय जायचं आपल्याला. लाडू गुलाबजाम सगळे तिथं. तुम्हाला सगळं सांगतो. हुडकलं किती लका तुम्हाला? तुम्ही गुरुजी म्हणलं तुम्हाला पोरं आहेत निवांत सगळी. सुट्ट्या घेतल्यात काय तुम्ही? हा भारी. मी सुद्धा असं लहानपणी सुट्ट्या घेत होतो बरं का. मी सुद्धा शाळेत जात नव्हतो. काय आपण आता लाडू ही सगळं खायला आहे तुम्हाला. काय तर तुम्हाला एक काम करावं लागणार. तुम्हाला मी घेऊन जाणार. काय तर ह्यांना घेऊन जाऊ आपण. तुम्ही खाली वाकाय सगळ्यांनी एक एकदा तुम्हाला सांगतो मी. हा दत्ता पलीकडून जा पलीकडून. तुम्ही सांगतो तुम्हाला जेवायची तो दत्ताच्या दोघांना तू धर. आम्ही तुम्हाला जेवायणार आहे. खाली बघ. पट थांब थांब थांब. शाळेत काय बाप द्यायचा. बस बस बस. दत्ता एकाच जाऊन देतो. होय का शाळा बुडवतो? हा गुरुजी बोंबलत होता. काय गुरुजी म्हणलं 3 दिवस झालं पोरं शाळेत ये नाही तर त्यांनी काय करायचं सांग बरं. हा आई बापाला सांगून तुझ्या घरी गेलो तुम्ही. घरची म्हणली आमचा भैया 7 वाजता गेलाय. 7 वाजता इथं शाळा आहे तुझी. जाणार का शाळेत? हा तू मोठायला का तो ह्या समजून सांगायचं ह्यांना. तू हे करतोय वय तर नाही. चल तुम्ही तिकडे दत्ता जर का लागेल तर दोघाला सोडून नको. लाव दोघाला एक गोष्ट. कारण का शाळा बुडवतो? हा बाप म्हणला माझा पोरगा कलेक्टर करायचा. कलेक्टर इकडे होय तिकडं वडाखाली तिथं शाळा शिकवतात होय. चल चल का रे? हा
तुझा बाप मुंबईला आहे का आम्हाला? हा, बाप मुंबईला का आम्हाला आहे, पैसे पाठवतो इथं आणि तू इकडे मजा करतोय वडाखाली. जाता लागेल ठोकाय. हा, जाणून शाळेत हा नक्की, हा नाहीतर उद्या सकाळी तुझ्या पैसे येईन घरी. हा हा चल निघ. ए टाकल्या. हा हसाय काय झालं? ए सांग की याला, सांग तुझं आता काय म्हणलं गुरुजी आपल्याला? गुरुजी बॉम्बाललं. हा शाळेत जात नाही आमचा पट्टे. का रे? हा जाणार का नाही उद्यापासून? दप्तर कुठं खपवलं? दप्तर कुठे? दप्तर कुठे? चल उठ शाळेत निघ. जर नाही दिसला शाळेत तर तुला बघतोच मग. चल निघ. हाड खाव कुठला हे. अरे दत्ता गुरुजी काय करायचं? गुरुजींनी सांग बरं. गुरुजींकडे गेलो काय, गुरुजींना म्हणलं, गुरुजी मला गुरुजी भेटलं टेन्शनमध्ये. गुरुजींना म्हणलं काय झालं? गुरुजी म्हणलं पोरं शाळेत येणार. गुरुजी आईवडिलांकडे गेलं त्यांच्या. तर आईवडील त्यांना काय म्हणलं, माझं पोरगं शिकण नाही तर काय करू, तुमचं काय जाते बापाचं. ह्या पोरांना जर शिक्षण नाही दिलं कसं होईल सांग बरं. आईवडील बी उद्धटाने बोलतो शिक्षकांना. हा चालेल का सांग बरं असं? त्यामुळे गुरुजीच्या तर आईवडिलांनी आपल्या पाल्याचं चांगलं होणार का वाईट होणार? त्यामुळे आता राहिलेल्या पोरांकडे बी जाऊ आपण. हा गुरुजींची गाठ मी घेतो. हा तुमच्या गडीतलं कोण राहिलं असेल त्यांना सांग, सगळ्यांना त्यांच्या आईवडिलाला सांग असं काय करणं का पोरांना शाळेत लावून. हा चल जा मग. हा भारी काम केलं बरं का तू. चल आपा बोला की. तुला किती हुडकलेला का? मग हुडकलं तर मी इथं इशीतच बसलोय. काय इशीत काय सगळा गाव ना गाव पालत घातलं मी. गेलतो 10 रुपयाला. मास्तरला खवाळलंय. 10 रुपये मग त्याच्यामुळेच आलोय मी तुझ्याकडे. मास्तरला लय खवाळलं सरला. काय गरज होती खावळायची? मग त्याने काय झालं, एबीसीडी बी आहे ना. अरे आपा शिकत्यात पोरला का? तुझं वाटुळ झालं 10 रुपये उठून, ते लेकराचं वाटुळ करतो का? मग काय 10 रोज झाला पेलतो काय मी तवा? आताच पेलोय. वा पट्टे बापूराव जलामल्या पेलतो का? पण ते शिक्षकाला कशाला काय म्हणाला का? नाही का अमर साहेब, देवाशपथ. देवाशपथ नाही काय नाही. त्या गुरुजीला काय म्हणायचं नाही. आता पोराला शाळेत लावायचं. त्या पोराला गुरुजीला म्हणलं मला 50 एकर जमीन आहे, माझं पोरग काय शाळेवर राहिले काय हीच राहिले. असं हा मग अमर हा असं काय नसतं. हा मी लय 10 रुपये पेलोय. 10 रुपयाला हा भेटून पेलाय. पण हा शाळेला जे ना एबीसीडी शिकवतात ती. एबीसीडी आहे ना का? तुला माहिती का एबीसीडी येते का नाही ती? नसतं का अमर साहेब? तुझी शाळा किती झाली आपा सांग मला आधी. माझी 9 3 बार नापास आहे. नापास झाले म्हणूनच ही कळते तुला. तू नाही शिकला पोराला तरी शिकू दे की. पण मी इंग्लिश काय लावू, काय लिहून दाखव काय नको लिहून जाऊ. ती पोराला जाऊन दे तुझ्या शाळेत. बाकीचं करू नको. असं पोरा फिरायला दम टाक नको. माझ्या पोरगा शिकवू नाही तर नाही शिकू. हा म्हणजे गरीब असो शेण काढायला नाही त्याला आता सालान लावायला. सलाईन लावायचंय? सालानी दादा सालानी होय? सालानी तसं म्हण की मग. सालानी यो म्हणतो. तू आता घेतली लय पेतो मी. हा पेतो तो तर मग तुला पाण्यात घालवली. ती नको मोबाईल नको पैसे नको दावा मला. आता मी पैसे आहेत माझे. बरं बरं लई पेना. ते ठेवा पण ते पोराला शाळेत जाऊ द्या. एवढ्यात लय मुंबई बघतो मी. बरं बरं मुंबई बघा पण ते पोराला शाळेत लावा. हे नाही ते चक नका मारू. तुमचं झालं पटांगण, ते पोराचं पटांगण कर नका. लावतो. आणि उद्या गुरुजीला जर काय म्हणलं ना मग ठोकच येत. मग मी काय बोलत मी नाही. बारक्या भावानी मी ऐकून घेतो ऐकून घेतो. ओके पण अमर दादा ओके जिंदाबाद. काय पण त्या पोराला शाळेत लावायचं. गुरुजीला एक शब्द ओके. बोलायचा. गुरुजीला एक शब्द बोलायचा नाही. हा. आणि पोराला एबीसीडी नाही आलं. मला हाणायचं. नाही मी कान फाडलंय. हा, मला लावायची पण त्या पोराला शाळेत लावायचं. काय ओके चला जाऊ का मग मी? 18 जॉब. आता आफ्टरनून किती वाजल्यात? काय का असं ना पोराला शाळेत लावा. किती का आता लावा? किती वाजल्यात? किती का वाजल्यात? 3:43. हा हा गुड आफ्टरनून. कुठला विषयाचा अभ्यास झाला? माझा का माझा गणिताचा, मराठीचा. तुझा कुठला विषय झाला? माझा बी तेवढाच झालाय. ए तिथे इकडे बसा बसा ना. तिथे अगं तुझ्याकडे काम होतं. काय? अगं तुमच्या गलीत पोरं शाळेत कोण कोण येत नाहीत ग? ती ओम्या, तिकडच्या गलीतला ती नाम्या, ओमे नामे आरुष. हा, अजून अजून श्लोक. ती सगळी येतच नाहीत. बर बर होय? बर काय ग? ती वैष्णवीचं नाव का ग घेत नाही तू? ए वैष्णवी नाही येत? ती बी नाही येत. बघ तिची मैत्रिणी म्हणून सांगत नसेल मला. अजून डिटेल कुणाचं नाव एवढीच आहेत ना? हा एवढीच आहे. पण ती आता कुठं असते ना बरं? ती
आता इथं त्यांच्या गल्लीत काय काय घरी असतात, काय खेळत असतात. होय अगं तुमच्या वर्गात गुरुजी भेटलं होतं. गुरुजी मला काय म्हणलं माहिती का, वर्गात पोरलं ये नाही आणि त्यांच्या आई वडिला पैसे गेलं, आई वडील बी म्हणतात मग आमचं पोरलं शाळेत येऊ नाही, तुम्हाला काय करायचं. मग आपल्याला काय, मला काय करायचं माहिती आहे, सगळी पोरं ना त्यांना आज रटत देतो, सगळेच वर्गात गुरुजी पैसे आणतो. काय तुम्ही काय करा, अजून कोण कोण आहे ती मला सांगा. हा आणि आता काय करा, त्यांना कोणाला सांग नका मी असं असं करतोय म्हणून. त्यांना जातो आता धुतो ना, त्यांना शाळेतच कशी येत नाही बघ, त्यांच्या आई वडिलाकडे बी जातो. आणि जावा तुम्ही जावा, अभ्यास करा आणि शाळेत जायचं बरं का, बुडवायला नाही कधी बी. जावा. झालं की नाहीतर छडक खायला लागल्या असतात. तुला टेबल पाठ झालं का? झालं की माझं बी झालं. अगं किती छान शिकवलं ग. अगं रोज मुलं येत नव्हती म्हणून आपल्याला करमत नव्हतं, सगळी पोरं आलती म्हणून किती छान वाटलं ग. अगं त्या अमरमुळेच झालं सगळं. गुरुजींनी किती वेळा सांगितलं पण एक बी पोरग आलं नाही. तुला माहितीये ना ते अमर किती भांडकुदाळ आहे, त्यांनी भांडून पोरच शाळेत लावली. होय अगं होय अगं बरोबर आहे. अगं आपण पण रोज शाळेत जायला पाहिजे. हा आणि आपण गुरुजीचं सगळं ऐकायला पाहिजे. चल चल. गाडी न्यायची का आमची? मी फक्त तुला म्हणलं मला ड्रॉप कर गावापर्यंत. जैनची भांडणं तुम्ही काढू नका, तुमचं तुम्ही चलत जावा. तुम्हाला मी बोललो होतं का, थांबल तुम्ही. तुला सोडायचं का नाही फक्त एवढं. का दादागिरी काय तुम्ही? हा सोड. अगं गावात मला कोण म्हणत नाही, तरी काय पण म्हणत तुला टाकलं? सोडावं लागणार आहे. बघू कोण अडवते मला ते. उतरा खाली. पाहुणे कोणाला म्हणलास तू? तुम्हाला म्हणलं मला परी बोलतात ताई बोलतात, तू असं पाहुणे कसं काय म्हणलं मला? ताई, मला 50-60 बहिणी, तुला कुठं ताई करून घेऊ गं? तुम्ही गावडी झालं, तुमची परिस्थिती जातच अशी आहे का? तुम्ही काय म्हणजे करता? पाहुणे मेहुणे हेच. हा नाही नाही, आमच्या मनातच बाप आहे, आम्ही खेळत राहतो ना. आम्ही तू शिकतो किती ना. छान आहे ते कळलं. राहून दे सोड. 2 मिनिटं बी झाले ना आपली. तुला फक्त काय म्हणलं मी, मला फक्त ड्रॉप कर बोलते. तुझा नौकर आहे का? कोण आहे मी? तुला करायचं नाही बाकी. मला नाही काय करायचं. तुला करायचं का म्हणजे? सकाळ सकाळ तुझ्या पाया पडून आलो मी. कसं माझं तोंडाला लागतं? हा सर. आमचं देव बी ब्रह्मचारी. आम्हाला वाटलं तुमच्यासारखं, पण आम्ही ब्रह्मचारी राहिलेलं बरे. जाऊन द्या आम्हाला. आणि नाही पाहून बसा, तुम्ही येतो तुम्हाला. हा तर मी बसा येतो तुम्हाला. काय गरज नाही, मी चालत जाईल. काय होईल काय माहिती गरज नाही. का? पाहुणीबाई, एक मिनिट, पाहुणीबाई म्हणायचीच नाही. म्हणजे माझं नाव परी आहे, तुम्हाला परी बोलू बरं शकतो. परी बस. गावात मला काय म्हणते ना, आम्हाला काही पुढे आणणं म्हणलं तुला. हा नाही, नाही नाही बस. आता मी बसणार नाही. परी बस, माझी शपथ आहे. आता मी नाही बसणार. बस अगं, मला नाही बसायचं मला, तुम्ही गावात मग मी हलणारच नाही. बस मी तुला मी घेऊन चालत जाईल. चल बस. माफी मागतो मी. बस जाऊ. बस ए नालायक, ए मूर्खा, तुझं तर मी आता बघतच असते. काय करतोय? कोंबड्या चोरतो काय? काय करतो? काय करतो? कोंबड्या नाही चोरत. मग काय करतोय? मला पोरगी बघायला चाललोय. कुठं कोंबड्या खोरवड्यात? कोंबड्या खरडत नाहीत. ती घरी कुणी होतं, दाराला कडी होती. ड्रेस आणलाय माझा पांढरा ड्रेस. पोरगे काय कंगी ठेवली काय? कणगीत नाही, कपडे आणल्यात बदलून मी. इथं का गेलता तो आता? मग पोरगी बघायसाठी कपडे आणल्यात आजचे दिवस, उद्या महागारी द्यायचं त्यांची. असू दे, चल. कोणाचे कपडे आणले? चल आपण दोघं सांगू. चल तुला सांगतो कोणाचे कपडे आणले?
कुठे चाललाय तू? मला काय घरी फिर जाय का नको का? अरे एवढ्या फास्ट चालला म्हणजे नेमकं काय केलं तू? काय नाही, मला एक एवढं टेन्शन आलंय ना. आता जर तुम्ही आता गाडी नसतो ना तर टकुरीच फुलली असती तुमची. भाऊजीला प्रत्येक टायमाला टेन्शन काय येत रे? अरे पण पर्याला घेऊन कुठं फिरतोय तू? जीवायला का आपला? कुशाला पर्याला सगळं घेऊन फिरतोय ना तू? आता कुठं चालला नेमका तू? अरे आता जे पाहुणे आली या तिने माझं मरणाचं डोकं खाल्लंय. पाहुणे आले असं मग येऊ दे ना. अरे ते माझ्या बरोबर भांडणं करतील, मी काय येऊ दे? भांडणं करते तू काहीतरी म्हणला असेल. वाहनच गाडी तुला मग एक काय असं काय काय तुला कशामुळे भांडली ती? अरे परीन मतनाची तरी खातय. हा त्याला एक- कशामुळं? अरे काय नाही, मला चल कुठे म्हणली. कुठे आहे ती परी? कोणची परी? मग तू काय म्हणतो पाहुणे आली? अरे गाडी विषय म्हणतोय परीचं कुठलं? हे येड्या काय नीट सांग ना, काय म्हणतो इथं? आपण पोरगी आली, हात केला मला. हा मी म्हणलं चला बसा पाहुणी. हा ती म्हणते पाहुणीच का म्हणलं मला. तुला काय दुसरी नाती नाही का, बहीण नाही का? मी म्हणलं मला काय बहीण तुला करायची गरज नाही. ताई म्हणायचं ना, कुठे आहे ते? अरे मला काय घेणं त्याला काय म्हणून. कुठे आहे? बघत बसतो मी, मला तेवढंच काम आहे. चल बरं बघू, चल बरं. धंदा, चला मग. अहो पण मी तुम्हाला सांगत होतो परी ह्याच्या संघ होती तरी तुम्ही नाहीत म्हणताय. ह्याच्या काय संघ परी परी इथं होती. परी आहे, असू दे. सोड परी कर, सोड. परी ह्याच्या संघ होती परी. सोड. मी बघितलंय. उतर, उतर खाली. उतर खोटं बोलतोय. परीला घेऊन उतर, काय झालं मला सांग. थांबा थांबा तुम्हाला. उतर, उतर, परीला घेऊन उतर. फिरतोय. ह्याच्या संघ परी होती. अरे मला का हाणताय? परीला घेऊन परीला घेऊन तुम्हाला का हाणताय? हा? उठ रे बाळा उठ. मी नसते आता तू धरपडला असता. किती ताप करतो तू? असं कसं पडलं तू? हे तुम्हाला कळतं का नाही? लागले का? तुम्हाला मी कडूनच्या नाद लागलं मग माझं लय वाटलं होतं. कळलं ना? काय झालंय पण? काय झालं आता? आता राहायचं काय झालं? एका दगड असतं तर मी वर सरत द्यावं लागलं असतं माझं काय पुढे. होत नाही तुला, काळजी करू नको तू. काय नाही उगा माझा गावाचा आशीर्वाद आहे म्हणून मी चुकलो आज. ए तुम्हाला कळत नाही का रे? कशाला पाडलं त्याला? नाही नाही, नालायकच आहे आम्ही मी. काहीच नाही केलं. तुला काय अक्कल आहे का नाही? आमच्या आम्ही अक्कल काहीच घरी केलं केलं. नाही. बरोबर आहे, ही आहे आम्ही ना. काहीच नाही ए केलं. तू शांत बस रे. मी शांत बसतो. हा. तुम्ही असं काय केलं? का ढकलून दिलं त्याला? का ढकलून दिलं म्हणजे? बघितलं आता, कळलं का? आपण ते आम्हाला काय पण म्हणतोय भांडणं लागली होती आमची. शांत बस. तू तर शांतच बस. तुला कळतं का नाही काय? ती मला म्हणजे तुला अक्कल आहे का नाही? माझ्या अक्कल मी घरी ठेवली होती. ए तू शांत बस. मी शांत मध्ये मध्ये नको बोलू. भांड त्यांना मी आहे द्यायचं नाही. त्याला का ढकलून दिलं ती तुम्ही? मला म्हणलं तुला अक्कल आहे का नाही? मी त्याची ए तू शांत बस रे. काय केलेलंच पण नाही. आम्ही तुम्ही काय का ढकललं त्याला केलं? माझ्या अंगावर? तू माझ्या अंगावर पडला ना? हा बरोबर आहे, पाहुणीबाईचं बरोबर आहे, पाहुणीबाई. ए तू शांत बस. तू किती सारे माहितीये मला. बोला बोला बोला, ते त्याशी होत्या. का ढकललं? माझ्या अंगावर पडलं ना तू? पण ते मला भांडत होतं ना म्हणून ढकललं मी. पण तो माझ्या अंगावर पडला ना. आता मला ह्याने टाकाल, ह्यानेच. नालायक माणूस आहे. नाही नाही मी ढकललेलं आहे. ए, का मारलं तो मला? का मारलं म्हणजे? तू माझ्या अंगावर पडला ते काय झालं? अंगावर नाही पडलो मी, बाजूने गेलोय. पण मला तुझा धक्का लागला. तुझं लय होतंय बरं का? तुझं जास्त होतं. मला तुझं नाव नाही माहिती. माझं? कान खाई दे ना अजून एक. दे ना, त्यासाठीच बसलोय मी कांटाळीत खायला. मग तू माझ्या अंगावर का चष्मा घाल, तुला दिसत नाही. मगाशी धडकली होती. पडला? जास्त होतं. मगाशीच मला सांगितलं त्या माणसाने, म्हणजे पाहुणे धडकली होती. चष्मा घाल, डोळा तुझं नीट नाही. दिसतं मला. दिसतं. तुला बोलायची हो, गरज दिसतंय नाहीये. ना. कळलं ना? आज पट्ट्याची चूक आहे. हा निघ चल. काय हा निघ. तुझ्यासारखी छप्पन बैल. चल निघ. अगं, निघ निघ निघ. तुझ्यासारखी निघ ऐक तू. ऐक ना, हा. तुझ्यासारखी तुमच्या पाणी भरायला येतं आमच्या घरी. आपण काय साधा माणूस नाही. मी तुझ्यासारखे ना 56 बघितलेले. काम कर तू. घरी जायचं कुणाला सांगायचं नाही काय ना. आपल्या दोघातच फक्त मी मारलेलं मुस्काडीत. तुझी तर बघत आहे. तुला तर मी सोडत नसते. आहे अमरचं चॅलेंज तुला. हा चल निघ. चल. तुझ्यासारखे मी 56 पाहिलेत. कळलं ना? तुझ्या जिरवली तर अमर नाव सांगणार नाही. मला तुझे जिरवायचे. तू निघ चल. माझी आज चूक आहे म्हणून तुला सोडलं मी. काय तुला मी सोडणार नाही. तू हे लक्षात ठेव. अमर कुणाचा उसनं काही ठेवत नाही, त्यामुळे तुझं मग मला पण लक्षात ठेव. चला, निघ, निघा, चल. निघा, हा, निघा. चल. तिला ना मसाले भात खूप आवडतो. हे पुरीचा एक फोन लागना काय नाही, किंवा माझाच फोन बंद असेल. काय माहिती कुठे काय नाही. हा बघितलं का? बसली. माझ्याकडनं काहीच झालं तर मला
आता हिला दाखवते एवढं मी उन्हामध्ये आले तर हिला काही वाटत नाही. अगं परी काय झालं अगं बाळा तुला? सरक बाई, त्या गावातली मुलं किती नालायक आहेत ग. अगं काय झालं पण मला सांगते का नाही? आल्या आल्या तन 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 तुझा काही स्वभावामध्ये फरक कोण तो मुलगा होता गावातला काय माहित. त्याला म्हणलं मला घरापर्यंत ड्रॉप कर तर त्याने मला ड्रॉप केलं नाही. मला खूप राग आला त्याचा. मी रस्त्याने येत होते तेव्हा तो नालायक तिथे होता तर त्या एका मुलाने मला त्याच्या अंगावर ढकललं. मला खूप राग आलेला आहे त्या मुलांचा. मला खूप राग येतो ह्या गावामध्ये आल्यानंतर. कशाला बोलवले मला इथे? मला तर ना कंटाळा आला बघ तुझा. हॉस्टेल होती तेच बरी होती. इथून त्याच्यासाठीच तुला तिथं पाठवलं होतं काहीतरी जरा करशील म्हणून. जरा राग शांत जरा करत जा तू. इतकं डोक्यामध्ये घेत जाऊ नको. तू नव्हतीस ना तेच बरं होतं. जरा सुखाने मी भाकर तरी खात होती. बाई ग मला तर कंटाळा आलाय ग बाई तुझा. मला खरंच मम्मी तुम्हाला डोक्यात जाऊ नको बरं का. आज मला डोकले सटकलेले त्या पोराचं मला खूप राग आलेला आहे. आता माझ्या डोक्या पुढे एकच आहे की त्याचं पटांगण करायचं काही झालं तरी. अय्या तुला परी डोकं आहे? अरे बापरे मला वाटलंच नव्हतं की तुला डोकं आहे म्हणून. वा छान आहे परी, मस्त आहे. मला नाही आवडले तुझा असला स्वभाव वगैरे. मला जरा बिलकुल पटत नाही तुझा स्वभाव. हा तुला जगाच कौतुक ना. माझं कधी कौतुक वाटलं पण नाही तुला कधी माझं कौतुक वाटणार पण नाही. असंही तुझं माझं कधी पटलं नाही कधी पटणारच नाही. बस मग गावामध्ये हुंदड्या घालत भांडणं करत. नाहीतरी आपल्याला त्याशिवाय आलंयच काय. मला हेच पटत नव्हतं तुझं. जरा तरी शांतता कर जरा परी. एवढं पण नसतं. जरा शिक्षण शिकायला गेली ना मग ते शिक्षण तरी शिक. एवढं बी नाही हे करायचं कंटाळा आल्यासारखं कोणत्याही गोष्टीमध्ये डोकं 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 खायचं माझं. कोणावर बी राग कोणावर बी चिडचिड चिडचिड मला पटत नाही परी तुझं. तुला काय करायचंय ना ती कर. माझं तर डोकं सटकले मी चालले. काय माहिती चल ये इकडे बस. बिनकाम आहे. ए बाबा चल ये इकडे बस. कुठं चालला? उलट्यावर विषयात नाही चालला पायप घेऊन. करू का नाही काम काय? कर जा बस इथं थोडं. अरे नको पाया पडू बाळा. कोण पाया पडाय मोकळे? तिथं पोटाला ताण लागली पाया पडाय. बरं ते पाणी मग पिकात आणलंय पाणी तो. अरे बाबा प्यायचं तर पे नाही तर बस मग तसंच. आता वास येतोय ग. हो बाबा आता काय करणार? पे तसंच आहे तसंच. म्हणजे भांडी बी धुवायत नाहीत का? ती सासू बिन भांड्याची मारली ती भांडी धू तवा नाही कळण आता असली वास येतोय. बरं तू आला सासूरवास करायला मला. ह्याच्या मनात मी घरी येत नाही. तुझ्याकडे ती लांब चाललो होतो म्हणलं काहीतरी त्या पाठांगण करीन आपलं. वाटलंच होतं. अरे मला करमत नव्हतं म्हणून मी तुला बोलवलं. म्हणजे आम्ही टाइमपास आहे का? अरे टाइमपास नाही बाबा बोलावं लागतं. लेकर किती दिवस झालं तू भेटला नाही काय नाही. काय चाललंय गावामध्ये? गावामध्ये काय नाही सगळी मग आता तुझी चर्चा लय बाई म्हणते भांडकुदळी सगळं विषय चालू होती. होय मला तर राग आला नाही. म्हणलं नाही भांडकुदळी ती. कोण म्हणलं रे तुला? सांग तरी कोण होतं ती? अहो नसतं सांगायची. मी कसला समजूतदार माणूस आहे. बाबा बरं तू आहेस म्हणून बरं रे अमर. खरंच. बरं मी जाऊ का? अरे बस बाबा बस जरा इकडल्या तिकडल्या जरा गप्पा बिप्पा मारते जरा. जाऊ दे मोरू तुला सांगा तुझं काय झालं? गावात इतकी हडगाळ पोरगी आली. बेकार सांगूच नको. मागतर मागता का ते शिरा अशा तुटून पडते. तो बळद मी बांधून ठेवले. तो इतका राग येतोय. तुला काय झालं? जस का अशी कोणची पोरगी भेटली तुला? भेटली नाही बरं. काय झालं? कानफडीतच लावली मी तिला. आपणच लावली कानफडीतच एक. एवढी डेंजर? मला राग झाला मग सुरू झाले. साप किन टाकली एक. ती 8 दिवस. कोण नसेल? काय नाही रे बोल. आता आज अंगात गुत शिरली. इतकं जिपऱ्याला दूर दूरच हाणलं. तू पुरीला कशाला हाणायचं? अरे अमर पुरीला हाणायचं नसतं. काय माहिती का? टकुऱ्याचे असे शिरत गोळ 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 हिंडत. इतका राग आला ना असं वाटायचं मुडून टाका. इतकी ती ताप द्यायची. आणि तिला बघितलं ना असं मारत होती. इतकी ताप. अरे अमर कशाला एवढं भांडणं करतोस? तो का त्या नादी लागल्यावर ना मग कुणी बी असू दे आपण मागे सरत नाही. आपण माहिती ना. अरे बाबा महाग तरी बघ. माग बघायचं. अरे बाबा महाग बघ. अरे अमर आमच्या खानदानात माग कोणी बघितलं नाही आणि मी बघणार नाही. जर मी माग बघितलं तर आमच्या खानदानाची रीत मोडू का? आमच्या आजच्या पंजाने सांगितलं माग बघायचं नाही. मग बस मार खात. मग आम्ही आमच्या पिढीत आम्ही मार खाऊनच नाही खाऊ. आज पण गावात सांग त्या पूर्ण. तुझी काय चूक असेल ना रे अमर? तसं कसं पोरीला दोष देतोस तू? चूक आणि आमर समीकरण कधीच जुळत नाही. बरं चालते जाऊ दे. महागच बघ मग आता तू. आता तुला सांगितलं का नाही? खानदानामध्ये आमच्या कोण मागं सरत नाही. पट्ट्या मागं सरणार नाही. हो तू काय बी म्हण आपण मागं सरणार नाही काय नाही. त्यामुळं तुझं पटांगण गहू दे पुन्हा
टकुरात एवढा मोठा दगड घालीन. आपल्याला रागच लय आलाय. राग सगळा विसरून जा आणि शांत बस जरा. तुझ्या डोक्यात खूप राग आहे मला माहित आहे. हा. जरा आता शांतच घे जरा तू रामर. हे चांगलं नाही अरे, तुला स्वतःला चांगलं नाही. तुला मी काय सांगतो मग, तू माझं डोकं खायचं नाही आता. तुझं डोकं मी खात नाही काय नाही बघ. तू फक्त शांतता घे, काही करू नको काही नको. शांत शांत. हा. चहा करता का? चहा वा तूच दे मला चहा करून उठून. का? एक तर माझे पाय गुडघे दुखायला लागले अरे. माझ्या म्हणजे मी बोलायला आलतो का तुला आता? अरे बाबा एक तर मला लई दिवसांनी तुझी भेट नाही काय नाही गाठ नाही काय नाही. लई जणाला विचारलं होतं, त्या संगीला विचारलं होतं अहो, कुठे गेला अमर काय नाही. ती म्हणली काय की बाय गावात होत आहे फिरते म्हणली, कुठे बी कोणाची काम करताय काय नाही असं म्हणली बाबा तिने. आम्ही फिरत पकत आमचं बघणार का? बर पूर्वी 7:30 जर आली हा तर तिला दारात उभा कर ना का? खातीचा मार. मी का मार खाऊ बरं? अमर महाग बक्की मुडदा बसला तुझा नेऊन. अगं 50 वेळा सांगितलं तुला, खानदारात नाही तर आमच्या मागे बघ. अरे पण महाग बघ ना तू. नाही बघायचं मला तर प्रेमाने म्हण. मग आता मागे बघतो मी. बघ माग बघ आता तू एकदा. काय बोलतो तू? काय बोलतो? आणि माझ्याबद्दल काय बोलत होता तू? पाय काय नाव हिचं? निघ चल, निघ. मम्मी तुला कशाला घरामध्ये घेतलास ग? तुला माहिती आहे का सोबत माझे भांडण झाले होते ते? हे वय अमर. हा हाच आहे तो. आता? आंबरे का फेंबरे? उठ चल. एकदम आता तुम्हाला फक्त हात सोड. काय झालं माहिती का? निघ आमच्या घरातलं चल. निघतो मी. इस्त्री केली 5 रुपये वाढले तू. चल निघ. मी आता कुणाच्या घरी येत नाही बरं का? मला निघ रे चल. जायने बोललो म्हणून आलो. मी तुला सांगितलं होतं ना आल्या आल्या कॉलेजवर ना. आता बोल बाबा. इन्सर्ट करा बोलले का मला? अरे मला माहित नव्हतं. हाच आहे तो नालायक. अगं, मी आल्या मला आल्या माहिती ह्याच्यामुळे तो चिडचिड चांगलं आहे, करतोय. अगं खूप लेकरू. नालायक आहे हा. गावातला नालायक मुलगा आहे हा. तुला नाही माहिती परे. तू शांत बस. बरं, तू तर तुम्ही काय करा, एक मी काम करतो. तुम्ही एक बिनकाम तू खेळ बांधतो माझं मी जातो. तुम्हाला काम नाही. बिनकामाला कशाला गेला का नाही बोलतो त्याला? त्याला? त्याच्यावर माझे भांडण झाले होते. हाच होता तो मूर्ख कळ ना. अगं ए, आता कशाला आला? पाणी उठतंय माझं. ह्याला बी आताच यायचं होतं पाणी प्यायला बिनकामाला. एक तर भांडण लावली तर लावली आता घरामध्ये. त्याच्यासोबत माझी भांडण झाली तरी मी चिडचिड करून घरामध्ये आलो आणि तो हाच होता. हा बघ, तो बघ, आला तो अजून. बोल बाळा. काय लावलंय? ए तू निघ चल निघ. ए तू थांब. तू 1-2 मिनिट सांगते. सांग बरं आता ए मम्मी ह्याला पाठवा मी घरी. बारक्या माणसाच्या नाही तर तोंडाला काहीतरी लागत शिकून नाही. मारेल मला. काय तुम्ही बोल. हे काय होते तमाशा सगळ्या गावाला ऐकू जातोय. तुला कोण म्हणले तमाशा कर म्हणून? तुम्ही ए, दोघं मी तमाशा नाही करता. करतो. तुम्ही काय करा? आमचं हा? कशाला मला आला? माहिती का तुमच्या दोघांचं हे झालंय म्हणून भांडण झाले म्हणून तुम्ही तिथं. घरात जाऊन बांध. ए भाऊशा काय आमच्या रानातलं काय आलं शे गवत? जरा रानात ठेवलास गवत सारखं जनावराला तू न्यायला लागला तुझ्या. इकडे भाऊशा नाही तर ना लय पुढं ए मावशे गपके का भावच्याला शिवत काय मावशे मावशे भांडणारा हौशे ए, भाऊशा टाकप चुपती गटुड. सारखं रानात मला माहितच नव्हतं तू आज काय गटुडं. हा? तू जा मुडदा बसला आणि काय भाऊचा तू काय काय म्हणून? हा? अरे साव काय? ए, रांडग्या! ये तू इकडं आता तू माझ्या भावाला तुझी बघा, तुझा पुढचा बसला पडू. हा? तुला काय लाज आहे का नाही? एवढं बसला तर सांगते का नाही आता हा? पाचीला पुढचा मडायचा बसला काढून जा. मावशे का बस कोण पण तुझा मावशे मला भांडते का खैस मी खैस करीन तुला म्हैस. मला भांडते का मावशे भांडणार हौशे. मुडदा बसला कडू मुडदा बसला तुझा. ये आता तू माझ्या जरा रानामध्ये मग तुझी बघते. माझा नवरा आल्याशिवाय तुला नाही का बघतच नाही रे. थांब जरा आता. दरिद्र्या तोंडाचा एक अशी काठी ठेवाय नाही. सारखं गवत न्यायला लागलाय म्हशीला चारायला. तुला माझंच बरं रान भेटलं रे तुला. तुझा मुडदा बसला. ये आता तू. नवरा हाताचा भाऊ नवरा भाऊच्याच हातातला बाहुरा आहे बाहुरा. नवरा काय सांग करीन तेव्हा माझं. हा अरे हातातला बाहुरा आहे बाहुरा करते बिगवीन बांग 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 बिगवीन भाऊ नवऱ्याला. हा नवऱ्याचं भे सांगते मला. तुला बघतेच आता एकदाच थांब झाला आता. येऊ दे माझा नवरा मग तुझी बघते. काल ह्या पोराला मी लाईट बिल भरायला पैसे दिले होते. त्यातनं 50 रुपये येणार होते. त्यानं काय घेतले का काय केले मला वापस आणून देतो. काय काय माहिती काय केले काय नाही ह्या पोराने. घरी पण येत नाही काय नाही. अमर
ए अमर आला का? मम्मी काय करते इथं? मला म्हणते घरातले काम कर नाही हिंडा लागली. कुणाच्या घरात आहे मम्मी? थांब आता हिची मजाच करते चांगली. मम्मी कुणाच्या घरी आले तू? चल घरी लवकर. ए तू काय माझी सासू आहे काय परी? वा म्हणजे फिरायला लागल्यानंतर मला ओरडते आणि आता तू काय ग? तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? मला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे मला कळतं माझ्या बापाचं दुःख आणि तू इथे हिंडती मस्त. हो बापाची लाडकी तू आलीस मला शिकवायला. शांत बस. बरं ती जाऊन दे. कुणाचं घर आहे? कुणाच्या घरात घुसायला लागली तू? अगं आवरचं घर आहे. ती माझं दुश्मन होय. तू ह्याच्या इथं कशाला आली? तू घरी चल लवकर. चल लवकर घरी. ए दुश्मन बिश्मन राहून दे तिकडं. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी बघितलेलं आणि ते पोरग कसं आहे ना काय नाही ते मला माहित आहे. तू नाही का शिकून एक आता आलेलीस परी. एक तर कामाला कुणी घरात नसतं. तू तिकडं हॉस्टेलला. हे बाप आपल्या सकाळी जातो संध्याकाळी येतो. मग घरामध्ये कोणच्या बिल भरायचं कुठं काय करायचं तेच करताय ना. नाहीतर ते आपल्याला फुकट भेटलाय ना पोरग. काम करून घेऊ दे ना मला त्याच्याकडनं. बिल भरतो कुठं पाणी बिल भरतो ते बरं आहे ना. माझं काम करतो ना ते. तुम्ही तर कोणत्याच कामाचे नाहीयेत. हा एका दिवशी करण पटांगण ती मग तुला कळण चांगलंच. मला माहिती ती कसं आहे तर टोन जरी बघितलं तरी माझं टाच सटकतं. चल घरी तू. मला लाईट बिल भरायसाठी मी आलती तर त्याने भरले का नाही विचारायला माहिती का? चल लवकर घरी. एक तर कुणी लाईट बिल भरत नाही. मला सांगायचं ना मी काय काम करू शकत नाही का बघ? लाईट बिल भरायचं मला सांगायचं ना मी भरला असतो. कोण दुश्मन आहे इथे? कोण दुश्मन आहे म्हणजे? कोण दुश्मन नाही इथं? तू 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 आहे माझं दुश्मन. आता झालं काय चालू आहे? काम तुला करू सांगतो मी सकाळ सकाळ. तू काय कर माहिती का आता घरी जा काय पूरला पिऊन जा. कारण कसं आहे सकाळ सकाळ तर तो माझ्या 12:30 लावलेली माझा अख्खा दिवस खराब झाला. कोण लावली तुझ्या दारामध्ये 7:30? कोण आलं तुझ्या दारामध्ये? मग मीच म्हणत होती तुझी कालच आमची 7:30 वाली तिला ताप व्हायला लागलाय मला. काय ग मम्मी लोकांसमोर असलं शिवाय तुम्हाला कधी बोलले काय? हा बरं काही कसं बोलतो तू? आता तू काल म्हणली नाही का मला तिथं? अरे मग म्हणलं तुला कशाला सांगायची गरज आहे का? म्हणजे आमच्या दोघींमध्ये भांडण आहे का नाही? म्हणलं म्हणून सांगितलं म्हणजे म्हणते. बघितलं ना म्हणजे आता तू पण त्याच्यासारखं दुश्मनासारखं करते माझ्या. अरे अमर ते जाऊ दे बाबा. माझं लाईट बिल भरलंय का मग सांग? ते तुमच्या दोघांचे काय भांडणार रे? सारखे किटकिट किटकिट कटाळा आला मला. आम्हाला आहे का तुमचा? तुला पैसे काल दिलते ना मी. दिले पण तुमच्या घरची माणसं शिवाय देते. तुमचं घरचं काम मी का करणार? अरे मग तू इतके दिवस तूच करत होतास मला सांगायचं ना मी केलं नसतं का? तेव्हा माणसं गोड बोलत होती. आता काम धंदा तुमचा बंद. आपले उपाशी राहील. तू काय मला सांग मी करते. तू किती दिवस करणार आहे? नाहीये. हा एवढं जर असतं ना मम्मी सुकवली असती. त्या दिवशीच मम्मी तुझी म्हणत होती ह्या 2 माणसांनी पुरीनी आणि बाप्पांनी माझं वाटुळं केलं. तुला काय करायचं आमच्या घरचं? मम्मीने सांगितलं मला काय करायचं तुझ्या घरी. ह्याला ना असलं काय सांगत जाऊ नका आणि मेन म्हणजे ह्याला बोलत जाऊ नको. सांगत नाही आत्या तर ती पुरीनी मुस्काडीत मारी. तुला माहिती का? घरी जाऊन अजून तमाशा करेन ही पोरगी. समाजात तर तुमचा होणारच आहे. मला नका सांगू काय. चल घरी तू तुला सांगते. आत्या तुला काय करायचं? गाडी लावण्याची गाडी लावायची नाही तिला नीट सांगायचं. हो गावात माझी प्रतिष्ठा किती तिला सांगा. माहितीये बाबा आम्ही सांगते तिला. सांगितलं ना? 50 रुपये माझ्या भाषेमध्ये सांगेल मग मी बिलाचे. 50 रुपये खर्चीला गेले. बघू पुन्हा हिशोबात. कशाचा हिशोब? माझे 50 रुपये दे मला सकाळी लागते पुन्हा अजून तुझ्याला त्याला. बघितलं ना त्यांनी तुझे पैसे खाल्ले. तसंच पाहिजे तुला. पैसे खातो का आपण? त्याला माहिती. हो दे 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 अजून दे पैसे दे. घराने घर खाईन पण यावर अमर क्लिअर चलती माझी 50 रुपयावरच कळलं तुझं. देतो उद्या मी. झालं खर्च. कशाचे खर्च होते रे अमर? तुला मी मोजून देते का नाही? 50 रुपये तो थोडा आणून देतो. मी उद्या पण रस्ता बंद करणार. का नाही? तुझा रस्ता नाहीये बंद करायला. काय संबंध? माझ्या आजन दिलेला रस्ता आहे. त्या एवढं असं तुझं एवढं नाहीये कळलं? रस्ता तू कसा बंद करतो मी पण बघतेस आता. बघतो मी. बरी शांत बस. शांत बस. ए अमर तू शांत बस. घरामध्ये अमर तू जा घरामध्ये तू कामाचं. सकाळी कशाला आले? सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं होतं का माहिती? दोघांचे भांडण झाले. माझं ऐकून घ्यायचं. दोघे बसा तुम्ही. मी ट्रॅक्टरवाल्याला फोन केला मग अशी. उद्या इथं दगड दिसते आणि भिंत दिसते. तुम्ही तिकडे वड्याच्या कडे जायचं. माझ्या दारात पाऊल ठेवायचं. काय कारण आहे वड्याच्या कडे जाण्याची? अमर मेला तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी. तू चांगला बोलला. अगं गप्प रे. तुला सांग आपल्यासारखं कोण वाईट नाही. मी जातो पण उद्या आपल्या दारात पाऊल ठेवायचं नाही. काय बाबा पोरगी तर आता घरी येणार होते काय? चल मी चालले रे. अगं बाई पुरी आता भया हे सुरू कुणीकडे चाललंय. बरं झालं माझं तिकडं गेलं ते. अरे देवा काय? मला पाणी प्यायचंय म्हणून आले मी. प्याव पाणी. मला इथलंच प्यायचं. पी 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 पी. आता नसते पित मी.
प्यायचं असलं तर पी किती ना. वेळ झाला हापसतोय मग? 1.5 तास झाला लांबून बघते तुला मी. अरे मला माहितच नाही तुझ्या वडिलांनी काही हापसा घेतलेला. हा मग नसतं तर मी इथं नसतो थांबलो. जा तिकडे पलीकड. तुझं लय होतंय बरं का. माझं लय व्हायचं नाही. अंडात घालून टाकूयात का माझ्या मागे लागते. मी इथं एवढं विसरून तुझ्यासोबत दोस्ती करायला आले आणि तू हंडा घालतोय माझ्या डोक्यामध्ये. जीव देईन कुठं तर जाऊन पण तुझ्यावर दोस्ती करणार नाही. पळ तिकडे. नको जाऊ दे. माझ्याकडे 50 आहेत कामाला. होय मी जा पडती पिडतील. तुला सांगायची गरज नाही. नाही चष्मा नाही तुझ्यापाशी म्हणून म्हणलं. असू दे असू दे. जा जा पडती पिडतील. काय झालं तुला? मला ताण लागली होती पाणी प्यायला हापसा आलतो. माझ्या अंगावर कुठे येतो मग? आपण ताण लागली होती भरलेला हांडा दिसला मला तुझं हांड्यातलं पाणी प्यावं म्हणून तुला धडकलो. अक्कल पिक्कल कुठे घाण ठेवली ना तो? माणसं दिसत नाहीत माझ्यासारखी. अरे पण ताण लागली हात आखलीच काय आला आता. 3 वेळा तुला आंधळ्या म्हणलं ऑपरेशन करून ये तर इथं 3 वेळा उराव येतोय आमच्या. आमर आंधळा म्हणून बरं का. माझी नजर करडी असली ना तरी माझं लक्ष प्रत्येक गोष्टी लक्ष असतो. माझं डोळं जर तिरक असलं ना तर नजर करडी माझी. धडकला अरे मी चतुर आहे पण फितूर नाही. देणार ठेव पाणी पी. पिशवी टाक तिकडे. आम्हाला जर कोणा सेवा करावं काय माहिती. कोंबडी काय पाणी पित होतो. पी देत लवकर. फाडी दिन चेष्टा करतोय माझी. नाही ती जाऊन ती मुर्गी. बरं काय झालं? अरे ती हापशीवाली पोरगी नाही का ती पोरगी. हा परीन गावतात करते चोरी. गावाचीच करते चोरी. कशाची का करा ना. ती तर लय शिवाय देत होती तुला. कशा पाय? आधी म्हणली मला म्हणली ते आंधळ दिसलं का. काय तिच्या नावाचं घुगऱ्या खाल्ल्यात काय माहिती मला शिवाय द्यायला. काय माहिती मला म्हणली ती आंधळ कुठे म्हणली ती. सांग मला कुठे ती बघतो तिच्याकडे. हा सगळं सांगणार मी. पण आपलं नाव आलं नाही पाहिजे. अजिबात तुझं नाव घेत नाही. काय तुला काय काय बोलत होती. तुझं नाव सांगत मी बघतो मी तिच्याकडे. ते असंच मरणार आहे. ती लग्नच होत नसतं. लग्न होत नसतं. मी म्हणलं तू तशी म्हणलं मी लग्न जमवून देणार त्याचं. ती म्हणली ते आंधळे ते लग्न त्याला हा 4 भावले म्हणले डोळ्याला. मग ती तू ती बघ बाबा माझं मी जातो. माझं नाव सांगू नको नाही ती उद्या होईल. असं हा बघतो 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 बघतो. जाऊ का मी बघतो बघतो. बघ आणि भांड जा त्याच्या घरी जाऊन. हा चालतं बघतो तिच्याकडे. आता बघ कशी भांडतात आता. आपलं नाव कुठं आलं नाही पाहिजे. नाही अजिबात नाही. जर झालं ना मग दोघाला रेट येत आपलं. अजिबात तुझं नाव कुठं सुद्धा घेत नाही. चलते चल निघ आता कडे नाही. बरं चालतं. पुरी मला काय म्हणलं. आजोबा आगा बाबा 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 आमरनी सांगितलेली हिच तर पोरगी नाही. आता सुट्टी नाही हिला. सुट्टी नाही. भाऊज्या सुट्टी देऊन हिला आता. ओ आजोबा अहो तुम्हाला थाक मारते मी. आजोबा हिला बी कळलं काय आजोबा म्हणलेलं. मला म्हणते आजोबा. तुम्हालाच म्हणते मी. आता काय करू रे यमा उचल रे मला. यमा लवकर उचल मला नाही जगायचं. यमा लवकर उचल रे. यमा लवकर उचल मला नाही जगायचं. ओ आजोबा तुम्हाला काय झालं? अरे हो पुन्हा एकदा आजोबा म्हणली का मला. आता उचल रे परमेश्वरा मला नाही जगायचं. परमेश्वरा यमा उचल मला. परमेश्वरा मला जगायचं नाही रे. उचल 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 उचल. आयो उचल. काय झालं? मरते फिरते काही. माझ्या मराठीच वाट बघती तू. हा पण भाऊजा असं मरणार नाही. सगळ्याला मारी मग भाऊजा मरण. हा भाऊजा असं मरत नसतो. हा आजोबा असायचं पण जाऊ. मला काय करायचं? उठ. तुला काय करायचं म्हणजे डुचके फुटका मानाचे. तुला म्हणलं तू काय म्हणली ग मला मगाशी? काय म्हणली मला? म्हणले मी तुला? काय म्हणले मगाशी तू? काय म्हणले? आजोबा कशामुळे म्हणली मला? आत्ताच भेटले. पण आजोबा का म्हणली तुम्हाला? आता तुम्हाला आजोबा सारखं दिसलं म्हणून मी आजोबा सारखं दिसलं नाही. तुला कोणी तर सांगितलं मला आजोबा म्हणतात म्हणून. तुला कोणी सांगितलं मला जाऊ सांग. हा तर तुम्ही आजोबा सारखे दिसता म्हणल्यानंतर मी तुम्हाला काय अजय देवगण म्हणू काय? बरं ती म्हाताऱ्या म्हणल्याला जाऊ दे. पण तुम्हाला आंधळा का बरं म्हणली? माझं डोळं तुला सरळ वाटत्यात का तिरक वाटते? बरं पण मला एक सांग
तुला मला आंधळ्या कोण म्हणलं? मी कधी म्हणले तुम्हाला आंधळ्या? मला त्या अमरने सांगितलं तू आंधळ्या मला म्हणली. त्यांनी? हो. ती तर माझ्या मुळावरच आहे. मला म्हणला कुणाला म्हणू नको, बरी तुला आंधळ्या म्हणली म्हणून. अजून काय काय सांगितलं त्यांनी? नाही तुझी म्हणलं मग आंधळ्या म्हणली, तुला शिव्या दिल्या म्हणली. आता म्हणलं मी म्हणलं बरी तशी म्हणणार नाही. अरे म्हणली लय शिव्या देत होती ना आंधळ्या, तीन म्हणली तुला. हा आंबरला चाडी सांगितली. पण मग काय मी तुझं काय वाईट केलं तुम्हाला आंधळ्या म्हणली? मी तुला कधी वाईट बरं, ती बोललो? जाऊन द्या, मला तुमच्याकडे एक काम आहे. काय काम आहे बोल. चला सांगते. चल चल. परीने आपल्याला पोरगी तर बघितली नसन, भाऊच्या नवरदेव होतंय म्हणायचं लवकर. परी पावले म्हणायचं नशिबाला आपल्या. बरं झालं रे देवा परमेश्वरा, भाऊच्याचं लग्न होऊन जाऊ दे रे परमेश्वरा. परी ही लक्ष्मी म्हणून लक्ष्मी माझी, जातो मी आता. घटना पाहिजे, असं इंटरेस्टिंग काहीतरी मग पाहिजे. ये इथं बसू, सांगतो तुला मी. हा चल ये. चालतं बस. इकडे सर थोडं. हा इकडे सर, पलीकडे सर थोडं. हा हा बस खाली इथं. तुझं नाव काय? हा अगं 4 तालुक्यात माझं नाव गाजतंय आणि तुला माझं नाव माहित नाही? नाही सांग ना. माझं नाव भाऊजा. भाऊजा? हा. असलं कसलं नाव? अगं लहानपणी माझ्या आईचा भाऊ वारला होता. भाऊ मेल्याच्या नंतर मग माझं नाव भाऊजा ठेवलं लहानपणी आई बापानी. हा बर 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 ठीक आहे. बरं. मला तुला एक विचारायचंय. बरं विचार की. आपल्या गावामध्ये म्हणजे अशी इंटरेस्टिंग रहस्यमय अशी काही घटना घडली आहे का? नाही नाही घडली. म्हणजे मला काय आठवत नाही. तू नेमकं परत सांग बरं काय भानगडे. म्हणजे असं म्हणजे नाही का, मी स्टोरी लिहिते ना, तर मला असं इंटरेस्टिंग पाहिजे काहीतरी सगळ्यात वेगळं. हा बरोबर. हा तसं काय घडलंय का आपल्या गावामध्ये? एक आहे बघ स्टोरी माझ्या ध्यानात. हा सांग. थोडी थोडी ध्यानात येते माझ्या. सांगतो मी तुला. सांग. सांग कुठली सांगू तुला. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. तसल्या स्टोरी नाही पाहिजे मला, इंटरेस्टिंग पाहिजे, रहस्यमय असं वेगळी काहीतरी. इंटरेस्टिंग. मी मुंबईवरून आले, मी स्टोरी लिहिते. असं होय. हा म्हणजे चांगली स्टोरी पाहिजे तुला तसली. इंटरेस्ट ती काय ते म्हणतात इंटरेस्ट. आम्हाला तसली इंग्लिश कळत नाही, आम्ही खेड्यातली माणसं इथं. आम्हाला आपल्या इंटरेस्ट काय कळत नाही मला. आपल्या गावामध्ये अशी कोणची अशी घटना घडलेली सत्य घटना ती काय असेल तर मला सांग स्टोरीसाठी. आता ती स्टोरी आता माझ्या काय ध्यानात नाही बरं का, माझ्या ध्यानात आलं सांग. तशाला स्टोरी आता कुठली स्टोरी ध्यानात ठेवू हेच कळणार नाही मला. अशा किती स्टोरी आहेत तर मला सांगितलं, पण माझ्या काय स्टोरी वेगळी ती सांग. सगळ्यात वेगळी. आता ती आता अमर. हा पण असं काय तर त्याची हाय बरं का, पण माझ्या काय लक्षात नाही एवढं काय माझ्या डोक्यात. फक्त अमरची स्टोरी आहे असं काहीतरी असल्याने वाटते मला, पण माझ्या काय एवढं लक्षात नाही. नेमकं काय ते मला बघावं लागेल. माझ्या अजून ध्यानात नाही मला काय नेमकं म्हणजे विषयच नाही ते मला माहितीच नाही त्या स्टोरी बद्दल काय. फक्त अमरची स्टोरी हा एवढं माहिती आहे, पण नेमकं काय त्याचं कोड आहे हेच उलगडलेलं नाही बघा अजून, आणि ते काय मला अजून माहितीच नाही. अमर आणि स्टोरी हे समीकरण तर जुळत नाही. काय त्या अमरचं तुला माहित नाही का? मला माहित नाही, पण ती माझ्या ध्यानात येणार असेल बरं का, पण माझ्याकडनं केवढी ध्यानात नाही ती स्टोरी. प्लीज सांग ना यार मला प्लीज. अगं बरोबर आहे सांगतो तुझा स्टोरी, पण माझ्या ध्यानात येऊ दे. आता अमरची एक स्टोरी आहे बरं का. अमरची कशी स्टोरी आहे बघ एक स्टोरी, पण माझ्या काय लक्षात आहे ना. पण ती काय माहिती का, फक्त तू कोणाला सांगायचं नाही बरं का. हा नाही सांगत. सांग. ती म्हणजे लय जबरदस्त अशी स्टोरी आहे आणि खतरनाक आहे. फक्त ती आहे का ना लय सिक्रेट आहे. सांग. ती स्टोरी म्हणजे ना धमाकाच होणार रे. मग सांग ना मला. हा ती स्टोरी काय साधी सुधी स्टोरी नाही ती. हा धमाकाच स्टोरी मांडल्यावरती. अमर लय खतरनाक आहे माणूस आहे, त्याचं मला भ्या वाटतं. त्याचं काय सांगू नको त्याला, मी सांगतो तुला स्टोरी. पण ती स्टोरी आहे ती एक तात्याची मुलगी होती बघ. कोण? पूजा नाव आहे तिचं. पूजा कोण होती? पूजा कसली होती? हाय पूजा. आणि तिने आत्महत्या केली. त्याच्यावरती स्टोरी धमाकेदार जबरदस्त स्टोरी होणार आहे. सांग ना मला असं खुल्लं. पण मला त्याच्या पुढचं काय माहित नाही रे बा. मला एवढं फक्त माहिती आहे त्याच्या पुढे माहिती. त्याच्या पुढचं तू गजाला विचार. आता ह्या स्टोरीतला मिशन ऑफ गजा ह्या गजाला शोधावं लागेल. चालेल मी जाते त्याच्यात. हा गजाकडे जा तू. गजाचं एकदम सगळं तुला सांगतोय. हा चल. ए अमर अरे उरक ना बाबा, जीवर जायचंय. किती वेळ झालंय? अरे गजा चाक डक मारतोय ना, मला थोडं बघावं लागेल की. अरे चाक डक मार तू काय मग पडदेशी उरक ना. मग मी काय फिटर आहे का काय तो कस तरी करतोय राव. कर पडदेशी जीवर जायचंय. एक काम कर इष्टीन मी नाही मोकळा. तुम्हाला एसटीनचा पेट्रोल टाकलाय 2 लिटर. एसटीनचा म्हणजे काय 6 महिने झालं पेट्रोल टाकलेलं. मोकळा मी लाच भीत वाटते का नाही. उरक चल 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 उरक. फुकट नेता येत नाही माझं जीवन गेलं तुमची सेवा करणं. उरक चल असं चल उरक पडदेशी.
पलीकडे बघ ब्रेक दाबून बघ बरं. मागचा ब्रेक मागचा पुढचा नाही. दाबलं हो. चाक पळतोय दाबतोय म्हणतोय. दाबलं ब्रेक. अयो इकडे आली हो ही. बर कोण आली? तू फक्त बस ग बस तू फक्त. नको म्हणजे काय उशीर झालाय. पर इतकी मूर्ख आहे ना. तू काय म्हणतोय तू? कोण आहे कोण आहे? अरे गावातलं कोण आलं असेल? काय तुला पडलं एवढं? अहो आपण ओळखत नाही हिला. तुम्हाला आता काय म्हणला? दलिंदर परी नीट लवकर. कशाला असलं काय बोलतो? बरं थांब. तुझं नाही होत्या मला पण आता शिवाय द्यायला. मला तू शांत राहा. भाऊ आपल्या गाडीचं नाव काय? आपल्या गाडीचं नाव काय? आपल्या गाडीचं नाव परी. मी शिवाय कुणाला देतोय? गाडीला. अहो तुम्हाला नाही माहिती ही मला शिवाय देत असतो जेव्हा बघून तेव्हा. तुझं काय नाव आहे? परी. मी शिवाय आता देतो का हिला? दोघांची मी बात आहे खरी. हिला म्हणतात परी, हिला म्हणतात परी. मग मी शिवाय देतोय माझ्या परीला. मग मी पण तेच म्हणते ही शिवाय देत आहे मला. तुझी परी कुठे आहे? माझी परी ही. त्याची परी हित आहे आणि ही परी लांब आहे इकडे. मला काय करायचं? बरं ठीक आहे. आता काय काम? आधीपासून वाकडे अच्छा मला शिवाय देतोय. म्हणजे तुमच्या दोघांच्या अगोदर वैर तो भांडण आहेत काय? हा तुम्ही जात ना केला तर त्याची मुस्काट खाला पळून गेला तीच ही. अरे बापरे तुम्ही आहे का? तुम्ही तुमच्याकडे काम आहे. बोला बोला ना. ऐका ना त्या करा नाही पाहुणे तिकडे लाड लाड मित्र सोडला का लगेच? अरे पुन्हा सांगितलं पाहुणी म्हण नको ना. परी नाव आहे सांगितलं हजार तुला. तुम्हीच आहे का ती? तुम्हीच आहे का ती? गद्दार कुठला सका? कसं आहे मस्त. आपल्या गावात परगावची मुले आले त्याला नाव बोलणं आपलं कर्तव्य. जावा जावा. ते आपल्यापेक्षा वयन लहान पण डिग्रीने मोठे आहेत ना ते. जावा जावा. तुमच्याकडे काम आहे. बोला काय काम आहे? गजा जायचं नाही. तुझा काय संबंध जायचं नाही? अरे काय ते मला विचारू दे ना. मित्र तुझे मित्र आहेत वा मग तू. अरे होय मित्र जीवातला तू मित्र आहे. अरे काय वाटाय पाहिजे. नल्ल्या आल्याला सहकार्य करणं करतोय माझा आहे. ते सगळं जाऊन दे. चला तुम्ही. काय बुटके तुला बोलले का? बुटके बुटके. चला माझं बुटके कोणीच म्हणलं आजपर्यंत. मी म्हणलो बुटके गेला. म्हणलं कधी बुटके मी पण नाही. गाडीला म्हणलो माझ्या. तुला कशाला म्हणतोय मी? तुझं जास्त होतंय आता. काय म्हणतो भांडणं करणार? मला एक मिनिट ऐकू दे. एक मिनिट काय काम आहे तुझं ते मला सांग. तुम्ही चला माझ्यासोबत. गद्दार नाही बरं का? काय तुला गद्दार केली? माझ्या परीला हात लावायला नाही पलीकडून. तू शांत बस रे. माझा जीव आहे. अरे पण मला ऐकू देणार रे. एखाद्याला नल्ल्याला सहकार्य करणं करतोय माझा. तुम्ही ह्याच्या अगोदर किती सहकार्य केला? वा रे दोस्त वा. तुझ्या फायद्याचा विषय करतोय मी. वा वा वा. एका पुरीसाठी मित्राला जावा. पर्यायला का ती सांगताय लिकरू ऐक. काय म्हणताय लिकरू? त्या परिवासा दांडकी पडते मागं पुन्हा म्हणलं जास्त बोलायचं भांडणं करणार का? एक मिनिट भांडणं करणार का तुम्ही? जाग मी माझ्या एक परीचं मिनिट म्हणतोय. मी भांडणं करणार. काय मला सविस्तर सांग. काय म्हणलं असं मला सांग. ह्याच्याकडे बघतो मी. तू माझा दोस्त गद्दार. हा बघ गद्दार आहे कसा. तुला मी साथ दिलेले गद्दार पाठीमागच्या. माझा दोस्त गद्दार. वा रे दोस्त वा. आज एक पोरगी आडवी आली की झाला दोस्ताला पायमान. वा त्या दोस्तीचं गुणगान गातो. आता पट्ट्या ये रे माझ्याकडे पुन्हा. आमर कोण आहे ना आमरची काय ताकद ही दावतोच तुला. 50 वेळा तर तुला आमरची गरज लागणार आहे. चल तू बायमान झाला म्हणून मी तुला होणार नाही. लास्टपर्यंत तुझ्याबरोबर मी दोस्ती करणार. पण त्या बुटकीमुळे सगळं होतं. त्या बुटकीची वाटर लावणार आता मी. बघू आता काय होतंय ते. हा आता झाली बघ खटाखट. चला